नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची एक लीला ऐकणार आहोत। स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता पळून जातात। तर चला ऐकूया स्वामींची ही लीला। मंगळवेढ्यामध्ये स्वामींचे आगमन झाले होते। तेव्हा दामाजी पंतांच्या समाधीजवळ ते बसलेले होते। कृष्ण भट म्हणून एक सज्जन नित्यनियमाप्रमाणे सर्व देवालयांचे दर्शन घेत दामाजी पंतांच्या समाधीजवळ आले। तेजस्वी स्वामींचे रूप बघून कृष्ण भटांनी स्वामींना विचारले की महाराज, आपण कोण आहात, कुठून आला आहात? आपल्या दर्शनाने माझे समाधान झाले आहे, तरी आता रात्र होत आहे, आपण आमच्या घरी येऊन आम्हाला पुनीत करावे, अशी विनंती स्वामींना केली। आणि हा भक्तिभाव बघून स्वामी त्यांच्या घरी आले। कृष्ण भटांनी पत्नी गीताबाईला फराळाची तयारी करण्यास सांगितले। त्यावेळेला घरामध्ये तांदूळ वगैरे काहीच नव्हते आणि म्हणून गीताबाईने घरात तांदूळ वगैरे काहीच नाही, आता काय करावे, असे उत्तर दिले। आणि तिचे हे वाक्य स्वामींनी ऐकले। तेव्हा स्वामी म्हणाले, आम्हाला दुधाची दशमी फार आवडते, घरामध्ये जे आहे तेच करा, दुसरे काहीच नको। त्यानंतर गीताबाई पैसे घेऊन दूध आणण्यासाठी बाहेर जाते, परंतु तिला दूधच भेटत नाही आणि निराशेच्या स्वरात होऊन कृष्ण भटांना सांगू लागते। दोघांना खूप वाईट वाटते आणि लज्जित होऊन स्वामींच्या समोर येतात। तेव्हा स्वामी बोलतात, अगं, घरामध्ये गाय असून दुधासाठी गावात फिरतात, आता तुम्हाला काय म्हणावे? तेव्हा गीताबाई बोलते, स्वामी, 4 वर्ष झाली गाय दूध देत नाही, काय करावे? स्वामी बोलले, गाय दूध देत नाही, जा भांडे घेऊन दोहन करा, म्हणजे दूध देईल। अशी स्वामीवाणी होताच गीताबाई भांडे घेऊन दूध काढण्यासाठी जातात, तर आश्चर्य घडते। गायीने शेराचे पात्र भरून दूध दिले। स्वामींचा हा चमत्कार बघून उभयतांना अत्यानंद झाला आणि लागलीच त्यांनी त्या दुधाची दशमी करून स्वामींना वाढली। आजच्या या स्वामी लीलेमधून आपल्याला हाच बोध मिळतो की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय। तुमच्या कोणत्याही समस्या असू दे, अडचण असू दे, दुःख असू दे, त्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ। स्वामींचे अस्तित्व जिथे असते तिथून सर्व दुःख, दैन्य, चिंता पळून जातात। स्वामी सदैव आपल्या भक्ताच्या पाठीशी असतात आणि त्याचे संरक्षण करतात। त्याची झोळी कधीच रिकामी ठेवत नाहीत। जिथे स्वामींचे अधिष्ठान असते तिथे कसलीच कमतरता नसते। म्हणूनच आजच्या या लीलेप्रमाणे स्वामींवर अतूट अभेद्य विश्वास ठेवा, कारण श्रद्धेमध्ये चमत्कार घडवण्याची ताकद आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।